नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख स्पर्धा मित्र अकॅडमी धाराशिव। आज आपण एका ॲडव्हर्टाईज संबंधी डिस्कस करणार आहे, जी कालच आलेली आहे। IBPSची PO पदांची जाहिरात। IBPSच्या PO पदांची किती जागांची जाहिरात आलेली आहे लक्षात घ्या। IBPS PO पदांची 6715 पदांची जाहिरात आलेली आहे। 6715 पदांची जाहिरात आलेली आहे। जानेवारी 2027 पर्यंत ही संपूर्ण पूर्व मुख्य ही प्रोसेस कंप्लीट होऊन या पदांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत। जानेवारी 2027 ला या पदांच्या नियुक्त्या दिल्या जाणार आहेत। तर अतिशय महत्त्वाची आणि अतिशय मोठी जाहिरात ही आलेली आहे। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी याच्या संबंधी तयारी करणं आवश्यक आहे। ठीक आहे। आता होतं असं की महाराष्ट्रामध्ये बरेच विद्यार्थी आहेत, MPSC करणारे विद्यार्थी फक्त MPSC करतात, पोलीस भरती करणारे विद्यार्थी पोलीस भरती करतात, सरळ सेवा करणारे विद्यार्थी तलाठी, ग्रामसेवक, क्लर्क या परीक्षांमध्ये अडकून गेलेले आहेत। जागांची संख्या कमी, विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कमी विद्यार्थ्यांचं होते। बरेच विद्यार्थी यामुळे हुशार असून ही सिलेक्शन व्हायचे राहून जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मला सांगायचं असे की संपूर्ण भारतामधून या जाहिरातीसाठी फॉर्म भरले जातात। तर आपल्या या ठिकाणी ग्रामीण भागातल्या तयारी करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणं आवश्यक आहे। अतिशय मोठी जाहिरात आहे। जाहिरात किंवा परीक्षा पद्धती ही सेम आपण इतर स्पर्धा परीक्षा देतो तशीच आहे। तर याच्या संबंधी आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात। जसं MPSC परीक्षा कंडक्ट करतं तसं IBPS ही परीक्षा कंडक्ट करतं। IBPS म्हणजे काय? तर IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन। तर IBPS ही परीक्षा कंडक्ट करतं। PO पदांसाठीची जाहिरात आहे। PO म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा मॅनेजमेंट ट्रेनी या पदावर सिलेक्शन केलं जातं। ठीक आहे। जागा किती आहेत? मी सांगितल्याप्रमाणे 6715 जागा आहेत। यामध्ये ओपनला 2719 जागा आहेत, EWS ला 669 जागा आहेत, OBC ला 1816 जागा आहेत, SC कॅटेगरीला 1009 जागा आहेत, ST कॅटेगरीला 502 जागा आहेत। जागा भरपूर आहेत। टोटल जागा 6715 जागा आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील ज्या नॅशनलाइज बँका आहेत वेगवेगळ्या किंवा भारतामधील म्हणा, आपण फक्त महाराष्ट्राचा विचार करतो या ठिकाणी, म्हणून मी महाराष्ट्राबद्दल बोलतो। ठीक आहे। व्हिडिओ मराठीत आहे, मराठी मुलांना समजण्यासाठी। तर वेगवेगळ्या बँकांमध्ये ही पदं भरली जातात। तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बँकांमध्ये ही पदं भरली जातील या बँकांची लिस्ट या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलेली आहे। यामध्ये आहे बँक ऑफ बरोदा, यामध्ये आहे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया अशा महत्वाच्या किंवा सगळ्यात या ठिकाणी आपण म्हणू शकतो की सगळ्यात महत्वाच्या किंवा नॅशनलाइज बँकांमध्ये ही पदं भरली जातात, प्रोबेशनरी ऑफिसर्स। आता याचे फॉर्म जे आहेत हे फॉर्म जाहिरात आलेली आहे काल। याचे फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ही फॉर्म भरण्याची तारीख 1 जुलै म्हणजे आजपासून 1 जुलैपासून 21 जुलैपर्यंत याचे फॉर्म आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत। ठीक आहे। याची परीक्षा कधी आहे? प्रोसेस किती फास्ट आहे लक्षात घ्या। याची परीक्षा कधी आहे? तर ऑनलाईन पूर्व परीक्षा, याची पूर्व परीक्षा जी ऑनलाईन होणार आहे, कम्प्युटर बेस्ड होणार आहे। ठीक आहे। ऑब्जेक्टिव्ह आहे, MCQ पॅटर्न मध्ये आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन पॅटर्न मध्ये आहे, जशा सर्व इतर परीक्षा आपण देतो। ठीक आहे। 4 मधले 1 पर्याय आपण त्या ठिकाणी टिक करत असतो, तशाच पद्धतीची कम्प्युटर बेस्ड असेल पण। ठीक आहे। MCQ पॅटर्न मधली जी परीक्षा आहे ही लगेच 1 महिन्यानंतर, आता जुलै चालू आहे, ऑगस्ट 2026 मध्ये ही परीक्षा होईल। 21 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत। ऑगस्ट 2026 मध्ये याची पूर्व परीक्षा होईल। लगेच सप्टेंबर मध्ये याचा ऑनलाईन रिझल्ट लागेल। लगेच सप्टेंबर मध्ये पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागेल। मग याच्यामधून रेशो प्रमाणे मुख्य परीक्षेला विद्यार्थी क्वालिफाय केले जातील। ठीक आहे। जसा जनरली रेशो हा 1:15 किंवा या ठिकाणी 1:17 किंवा 18 असू शकतो। ठीक आहे। तर सध्या या ठिकाणी ऑनलाईन पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी क्वालिफाय केले जातील। ठीक आहे। एक्झाम कधी होणार आहे? ऑगस्ट 2026 मध्ये। लगेच पूर्व परीक्षेचा रिझल्ट कधी लागणार आहे? सप्टेंबर 2026 मध्ये। याची मेन्स कधी होणार आहे? तर मेन्स लगेच होणार आहे ऑक्टोबर 2026। ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर। मेन्स होणार आहे ऑक्टोबर 2026 मध्ये। म्हणजे 3 महिन्यामध्ये तुमची पूर्व आणि मेन्स पूर्ण या ठिकाणी होऊन जाणार आहे ऑक्टोबर 2026 मध्ये। ठीक आहे। आता मेन्सचा ज्यावेळी रिझल्ट लागतो त्यावेळी सर्व मुलांचे मार्क्स या ठिकाणी समजत नाहीत। मेन्सचा ज्यावेळी रिझल्ट लागतो
त्यावेळी ज्या मुलांचं पर्सनल टेस्टसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालेलं असेल त्याच मुलांना इंटरव्ह्यूचे कॉल लेटर्स येतील, मार्क्स समजणार नाहीत. इंटरव्ह्यूचे कॉल लेटर्स येतील. फायनल इंटरव्ह्यू होऊन फायनल रिझल्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे मार्क्स हे या ठिकाणी IBPS कडून डिक्लेअर केले जात नाहीत. तर ते शेवटी त्यानंतर सर्वांचे मार्क्स डिक्लेअर केले जातील. ठीक आहे. कट ऑफ असा स्पेशली लागत नाही, तर फक्त लिस्ट येते ज्या मुलांचं पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. आता याची पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू कधी होईल, तर ऑक्टोबरमध्ये 2026 मध्ये मेन्सचा रिझल्ट लागला की लगेच नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2026 मध्ये याची पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू घेतली जाईल. पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू घेतले जातील. ठीक आहे. आपल्या त्या विभागाच्या त्या जिल्ह्याच्या, सर्व जिल्हे नाही पण मोठे मोठे जे जिल्हे आहेत जसं सोलापूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे किंवा ठाणे वगैरे आहे, अशा काही जवळच्या जिल्ह्यांमध्ये याचे इंटरव्ह्यूचे काय असतील, याचे सेंटर्स असतील. ठीक आहे. आणि याचा फायनल रिझल्ट जो आहे, याचा फायनल रिझल्ट हा 2027 जानेवारी 2027 मध्ये 2027च्या पहिल्या महिन्यामध्ये फायनल रिझल्ट लागेल आणि रिक्रुटमेंट कॉल लेटर्स मुलांना येतील. इतकी फास्ट प्रोसेस आहे. 1 जुलै सध्या आहे. आजपासून 6 महिन्यामध्ये सर्व प्रोसेस संपेल आणि PO पदावर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकतंय. 6715 पदांची ही जाहिरात आहे. किती जाहिरात आपण सांगितली? 6715 पदांची जाहिरात आहे. अतिशय मोठी जाहिरात आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही सेल टॅक्स इन्स्पेक्टरसाठी प्रयत्न करतोय, आम्ही PSI साठी प्रयत्न करतोय, ASO साठी प्रयत्न करतोय, तलाठीसाठी प्रयत्न करतोय, क्लरिकल सिनियर क्लर्कसाठी प्रयत्न करतोय, बऱ्याच परीक्षा आहेत. मग ह्या पदाला असा काही पगार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, शेवटी विषय येतो पगाराचाच. आर्थिक स्थैर्य प्रत्येकाला हवं असतं. शेवटी आपण ज्या पदासाठी फॉर्म भरतो त्या पदाचं पेमेंट जाणून घेणं सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. तर या PO पदाचं जे बेसिक सांगितलं गेलेलं आहे ते बेसिक आहे 48,480. जवळपास वर्ग 2च्या गॅझेटेड अधिकाऱ्याप्रमाणे, नायब तहसीलदाराप्रमाणे याचं बेसिक आहे. जवळपास 48,480 TADA. आणि ज्या शहरामध्ये ही बँक आहे त्या बँकेच्या एरियानुसार याचा TADA वाढत राहतो, कमी होत राहतो. तर सरते शेवटी ग्रॉस पेमेंट तुमचं जे जाणार आहे ते पेमेंट आहे पर मंथ 85,920 रुपये. पर मंथ 85,920 रुपये इतकं पेमेंट तुमचं जाणार आहे, जे सध्या नवीन वेतन आयोगानुसार क्लास 1 अधिकाऱ्याचं पेमेंट आपण म्हणू शकतो. क्लास 1 अधिकाऱ्याचं पेमेंट आपण म्हणू शकतो. 85,000 प्लस तुमचं या ठिकाणी या पदाचं पेमेंट जाणार आहे. हा झाला पगाराचा विषय. ठीक आहे. आता या परीक्षेमध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे फॉर्म कोण भरू शकतो, कोणाला फॉर्म भरता येतो? तर एनी ग्रॅज्युएट व्यक्ती या पदाला फॉर्म भरू शकतो. म्हणजे BA असेल, BCom असेल, BSc असेल, एनी महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्रामधील कोणतंही विद्यापीठ किंवा भारतामधील कोणत्याही विद्यापीठामधून ज्या विद्यार्थ्याने 3 वर्षाची पदवी पूर्ण केलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येईल. एनी ग्रॅज्युएट. पण अट अशी आहे की 21 जुलै म्हणजे आपल्या फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे, फॉर्म आपल्याला भरायचे 1 जुलै ते 21 जुलै. 21 जुलै 2026 फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी तुमचं ग्रॅज्युएशनचा फायनल रिझल्ट लागून मार्कशीट तुमच्या हातामध्ये असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 3rd इयर ॲपियर आहे म्हणून या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही. जे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले आहेत, ज्यांचा रिझल्ट आता यावर्षी मार्च एप्रिल मे मध्ये लागलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल. 21 जुलै 2026 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले आहेत त्यांना फॉर्म भरता येतील. कारण सुरुवातीला फॉर्म भरतानाच तुम्हाला तुमच्या पदवीचे सर्व मार्क्स आणि तारखा वगैरे सर्व त्या फॉर्म मध्ये एंटर कराव्या लागतील. त्यामुळे ॲपियर असणाऱ्यांना फॉर्म भरता येतो का? तर नाही भरता येणार. ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, ग्रॅज्युएशनचा रिझल्ट 21 जुलै 2026च्या आतमध्ये लागलेला आहे, त्या सर्वांना हा फॉर्म भरता येईल. 21 जुलै आणखी येणार आहे. पुढच्या 7-8-10 दिवसामध्ये जरी तुमचा रिझल्ट लागणार असेल, असं काही नाही. आता रिझल्ट जवळपास सर्व लागून झालेले आहेत. पण तुमचं मार्कशीट नसेल, ऑनलाईन उपलब्ध असेल तरी चालेल, काही हरकत नाही. ते आपल्याला भविष्यामध्ये मिळेल आणि तारीख तर त्याच्यावर मागचीच असणार आहे.
ठीक आहे. पण या ठिकाणी रिझल्ट जो आहे 21 जुलै 2026 पूर्वी लागलेला हवा, मार्क आपल्या हातामध्ये असायला हवे. ठीक आहे. एनी ग्रॅज्युएट व्यक्तीला फॉर्म भरता येईल. आता एज क्रायटेरिया काय आहे, तर किमान 20 वर्ष पूर्ण हवेत, किमान 20 वर्ष पूर्ण हवेत आणि कमाल 30 वर्ष पूर्ण हवेत. म्हणजे जास्तीत जास्त 30 वर्ष. ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 30 वर्ष पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येईल. 30 वर्ष पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल. जाहिरातीमध्ये तारीख दिलेली आहे ती बघून घ्या. ठीक आहे. 20 वर्ष ते 30 वर्ष. आता एज साठी या ठिकाणी एक्झम्पशन्स पण दिलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी सूट दिलेली आहे, सवलत दिलेली आहे काही कॅटेगरींना. तर SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब, अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष एज लिमिट आहे. 5 वर्ष, जे मॅक्सिमम 30 वय आहे त्याच्यामध्ये 5 वर्ष सूट, म्हणजे 35 वयापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. OBCच्या विद्यार्थ्यांना जे आहे 3 वर्ष या ठिकाणी सवलत दिलेली आहे, म्हणजे वयाच्या 33 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर अपंग कॅटेगरीमधले जर काही विद्यार्थी असेल तर त्यांना 10 वर्ष एक्झम्पशन आहे, म्हणजे जवळपास 40 वयापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. मॅक्सिमम वय 40, मिनिमम वय हे 20च हवं. ठीक आहे. मॅक्सिमम 40 वयापर्यंत फॉर्म भरू शकतात. एक्स सर्व्हिसमॅन जर कोणी असतील तर त्यांना हा फॉर्म भरायचा असेल आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर त्यांनाही 5 वर्ष एक्झम्पशन्स आहे, म्हणजे वयाच्या 35 वर्षापर्यंत या ठिकाणी एज लिमिट दिलेला आहे, ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता यामध्ये एक कॅटेगरी मेन्शन केलेली आहे, ती म्हणजे EWS, इकॉनॉमिक विकर सेक्शन. आता या ठिकाणी जे SC ST असतील किंवा OBC असतील यांना नॉन क्रिमिलियर आवश्यक असतं. EWS वाल्यांना सुद्धा नॉन क्रिमिलियर काढावं लागतं, त्याच्यानंतरच ते EWS सर्टिफिकेट निघतं. ठीक आहे. तर EWS काढलं नसेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता. EWS कोणाला भेटतं, जे इतर कॅटेगरीमध्ये नाहीत आणि ज्यांचं उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे. ठीक आहे. ज्यांच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त नसेल एवढी शेती आहे. ठीक आहे. किंवा 100 स्क्वेअर फूटचा महानगरपालिकेच्या एरियामध्ये जो प्लॉट त्यांच्याकडे नाहीये किंवा त्या 100 पेक्षा कमी आहे, 100 पेक्षा जास्त नसणार आहे. महानगरपालिका त्यामध्ये जाहिरातीमध्ये मेन्शन केलेल्या महानगरपालिका किंवा म्युन्सिपल पार्टी सोडून इतर ठिकाणी 200 स्क्वेअर फूट पेक्षा कमी जागेचा प्लॉट असेल अशा सर्वांना EWS भेटेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करा. त्या ठिकाणी तुम्हाला EWS सर्टिफिकेट तुम्हाला काढून घ्यावं लागेल. EWS सर्टिफिकेट जे आहे हे या ठिकाणी तुम्हाला कधीच हवंय. EWS सर्टिफिकेट हे 2000 तुम्ही 26-27 मध्ये काढलेलं हवं. 2026-27 मध्ये काढलेलं हवं. म्हणजे आता एप्रिल 2026 च्या पूर्वी तुम्ही EWS सर्टिफिकेट काढलेलं हवं. एप्रिल 2026च्या पूर्वी तुम्ही EWS सर्टिफिकेट काढलेलं हवं. हे EWS सर्टिफिकेट कोणत्या वर्षाचं आपल्याला मिळालेलं असतं, तर 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या मागच्या वर्षाचं EWS सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी मिळालेलं असतंय. ते मला वाटतं जाऊन चौकशी करा, ते आताही तुम्हाला मिळू शकते मागच्या वर्षीचं EWS सर्टिफिकेट. ठीक आहे. ते तुम्ही काढून घेऊ शकता. तर या परीक्षेला फॉर्म फी किती आहे, तर या परीक्षेला जर SC ST किंवा अपंग कॅटेगरी मधले विद्यार्थी असतील तर त्यांना केवळ 175 रुपये फॉर्म फी आहे. केवळ 175 रुपये फॉर्म फी आहे. ठीक आहे. आणि इतर सर्व कॅटेगरीना जी फॉर्म फी आहे ती 850 रुपये आहे. इतर सर्व कॅटेगरीना जी फॉर्म फी आहे ती 850 रुपये आहे. आता या ठिकाणी याची परीक्षा पद्धत जी सर्वात महत्वाची, याची परीक्षा पद्धत कशी असेल बघा. या ठिकाणी मी बोर्डवर या ठिकाणी याची परीक्षा पद्धत या ठिकाणी मी दिलेली आहे. ठीक आहे. तुम्हाला थोडीशी या ठिकाणी दिसत असेल. तर परीक्षा पद्धती कशी असेल, तर याची सर्वात पहिल्यांदा ऑनलाईन पूर्व परीक्षा याची होईल. सर्वात पहिल्यांदा ऑनलाईन पूर्व परीक्षा याची या ठिकाणी होईल. ऑनलाईन पूर्व परीक्षा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन मेन्स परीक्षा होतील. मेन्स परीक्षेमध्ये एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल. एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला असेल आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होईल. आता ऑनलाईन पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला विषय किती आहेत, मार्क्स किती आहेत आणि वेळ किती आहे मी वरच्या चार्टवर त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. तर ऑनलाईन पूर्व परीक्षा ही इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये होणार आहे. ऑनलाईन पूर्व परीक्षा याची जी वेळ आहे ही वेळ 1 तासाची असणार आहे. वेळ जी आहे ही 1 तासाची असणार आहे. 100 मार्कांची पूर्व परीक्षा असणार आहे. 100 मार्कांची पूर्व परीक्षा असणार आहे आणि प्रश्नांची संख्या सुद्धा 100 असणार आहे. 100 मार्क असणार आहेत. प्रश्न 100 असणार आहेत.
वेळ मात्र 60 मिनिटांचा असणार आहे. वेळ मात्र 60 मिनिटांचा असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग अप्लाइड आहे. निगेटिव्ह मार्किंग अप्लाइड आहे. नकारार्थी गुण आहे. 4 प्रश्नांमागे 1 म्हणजे 0.25 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी दिलेलं आहे. आता या पूर्व परीक्षेमध्ये काय आहे, तर पूर्व परीक्षेमध्ये इंग्लिश लँग्वेज या टॉपिकवर 30 प्रश्न पडणार आहेत, जे 30 मार्कांना आहेत, ज्याच्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन्स आहेत, 30 मार्क आहेत, 20 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जो आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड गणित, ज्याच्यामध्ये 35 क्वेश्चन्स आहेत, जे 30 मार्कांना असतील आणि याच्यासाठी सुद्धा 20 मिनिट आहे. त्याच्यानंतर रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता जो आहे तो 35 क्वेश्चन्स असतील, या ठिकाणी 40 मार्क्स असतील आणि 20 मिनिटं वेळ असेल. ठीक आहे. आता तिन्ही सेक्शनला 20-20 मिनिटं वेळ आहेत. प्रश्नांची संख्या इंग्लिशला 30 आहे आणि गणित बुद्धिमत्तेला 35-35 आहे. आणि मार्क इंग्लिशला 30 आहेत, गणिताला 30 आहेत आणि बुद्धिमत्तेला 40 आहेत. ठीक आहे. या ठिकाणी हा पूर्व परीक्षेचा पॅटर्न आहे. पेपरमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सेक्शनल पासिंग आहे. म्हणजे या पूर्व परीक्षेच्या 3 टॉपिकमध्ये किंवा 3 विषयामध्ये म्हणूयात आपण, तिन्ही विषयामध्ये तुम्हाला स्वतंत्ररित्या पास व्हावं लागेल. त्यावेळी किती मार्क्सला पास होईल वगैरे हे एक्झामच्या डेफनुसार, मुलांच्या संख्येनुसार बदलेल. पण जनरली किमान तुम्हाला 7 मार्क तरी 11 ते 13 मार्क या ठिकाणी घ्यावी लागतील. ठीक आहे. 11 ते 13 मार्क या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागतील. ठीक आहे. तर कट ऑफ याचा फार कमी लागत असतो. ठीक आहे. ही पूर्व परीक्षा ज्यावेळी तुम्ही पास व्हाल त्यावेळी या ठिकाणी नंतर तुमची मुख्य परीक्षा घेतली जाईल. मुख्य परीक्षा या ठिकाणी समोर बोर्डवर तुम्हाला चार्ट दिसत असेल. मुख्य परीक्षेचा चार्ट मी या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. तर मुख्य परीक्षा मात्र या ठिकाणी 200 मार्कांची असेल. मुख्य परीक्षा 200 मार्कांची असेल. मुख्य परीक्षेला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग अप्लाइड आहे. ठीक आहे. 170 क्वेश्चन्स असतील आणि मार्क्स 200 असतील. 170 क्वेश्चन्स असतील, मार्क्स 200 असतील. वेळ 160 मिनिटांचा आहे. वेळ जो आहे तो 160 मिनिटांचा आहे. 170 क्वेश्चनसाठी 160 मिनिटं म्हणजे जवळपास 2 तास 40 मिनिटांचा वेळ, 2.25 तासांचा वेळ जवळपास या ठिकाणी आपल्याला भेटतो. ठीक आहे. याच्यामध्ये विषय काय आहेत? रिझनिंग आहे. रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आपण म्हणू शकतो. 40 क्वेश्चन्स आहेत 60 मार्कांना. 40 क्वेश्चन्स 60 मार्कांना 45 मिनिटांचा वेळ आहे. 45 मिनिटांचा वेळ आहे. जीएस मध्ये आपल्याला काय विचारतील? जनरली इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, जॉग्राफी या ठिकाणी विचारलं जाईल. आरबीआयचे काही सर्क्युलर्स असतील. ठीक आहे. काही योजना असतील त्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला विचारलं जाईल. करंट अफेअर्स विचारले जाईल. बँकिंग संबंधी काही क्वेश्चन्स या ठिकाणी येतील. 50 क्वेश्चन्स येतील, 60 मार्कांना आहे. 35 मिनिटांचा वेळ आहे. 50 क्वेश्चन 60 मार्कांना 35 मिनिटांचा वेळ आहे. इंग्लिश लँग्वेज तिसरा टॉपिक आहे. इंग्लिश लँग्वेजचे 40 क्वेश्चन्स आहेत. 40 क्वेश्चन्स आहेत, 20 मार्कांना आहे. ठीक आहे. 35 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्याला ते सोडवायचे आहेत. 35 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. त्यानंतर चौथा टॉपिक आहे डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन याच्यामध्ये गणित बुद्धिमत्तेप्रमाणेच चार्ट्स वगैरे दिले जातील, ग्राफ्स वगैरे दिले जातील. ठीक आहे. जनरली सीसॅट टाईप काही क्वेश्चन्स असतील, चार्ट्स, ग्राफ्स वगैरे याचे, त्याला आपण डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणू शकतो. 40 क्वेश्चन्स आहेत, 60 मार्कांना. वेळ दिलेला आहे 45 मिनिटं. असे टोटल 200 मार्क्स असतील, 170 क्वेश्चन्स असतील आणि 160 मिनिटांमध्ये ते आपल्याला सोडवायचे असतील. निगेटिव्ह मार्किंग अप्लाय आहे. याच्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये हा एक सेक्शन झाला 2.25 तासांचा, की त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक छोटासा पेपर असेल, परंतु तो रिटन असेल, तो लिहायचा असेल. आपल्याला तो पेपर लिहायचा असेल. त्याच ठिकाणी लगेच कम्प्युटरची तुमची टेस्ट संपली की तुम्हाला लगेच अँसर शीट या ठिकाणी कोरे पेजेस प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यावर तुमचा नंबर वगैरे टाकून एक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील. हे 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. मग याच्यामध्ये काय येणार आहे? याच्यामध्ये 2 प्रश्नांमध्ये तुम्हाला ते डिस्क्रिप्टिव्ह असतील. याच्यामध्ये तुम्हाला एक निबंध येईल आणि हा इंग्रजीमध्येच असेल. एक निबंध असेल आणि एक कॉम्प्रिहेन्शन असेल. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे या ठिकाणी उतारा आपल्याला येऊ शकतो. एक कॉम्प्रिहेन्शन असेल आणि एक निबंध असेल. 25 मार्कांना हे 2 प्रश्न असतील. 30 मिनिटांचा वेळ दिला जाईल लिहायला.
30 मिनिटांचा वेळ दिला जाईल आपल्याला या ठिकाणी लिहायला. जनरली आपण विचार केला तर 30 मिनिटांमध्ये आपल्याला 3.5 ते 4 पेजेस या ठिकाणी कव्हर करावे लागतील, लिहावे लागतील. ठीक आहे, सोपं आहे. 7-8 मिनिटांमध्ये आपण एक पेज लिहू शकतो. 7-8 मिनिटांमध्ये एक पेज लिहू शकतो. तर हा पेपर या ठिकाणी मेन्स मध्येच इन्क्लूड आहे. ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर लगेच एक डिस्क्रिप्टिव्ह या ठिकाणी आपल्याला हा पेपर घेतला जाईल. 25 मार्क याला असतील. 25 मार्क याला असतील. 30 मिनिटांचा वेळ असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, 6,715 जागांची प्रोबेशनरी ऑफिसर्स बँकेमध्ये जॉब असणार आहे. याच्या प्रमोशनने तुम्ही असिस्टंट मॅनेजर किंवा मॅनेजर पदापर्यंत पोहोचू शकता. बँकांमध्ये प्रमोशन्स लवकर होतात. बँकांमध्ये फॅसिलिटीज फार जास्त भेटतात. इतर सुविधा फार जास्त भेटतात. TA DA शहराप्रमाणे बदललेले असतात, ते जास्त प्रमाणामध्ये भेटतात. ठीक आहे, तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी भेटतात. वर्क एन्व्हायरमेंट फार चांगलं असते आणि शिवाय पगार 85,000 रुपयांपेक्षा जास्त या ठिकाणी भेटला जातो. तर या सर्व फॅसिलिटी आहेत. पेपरही ऑनलाईन आहे. मेरिटही कमी लागतं. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी आवर्जून या ठिकाणी फॉर्म भरावा असं मी या ठिकाणी सूचित करतो. व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ YouTube आणि या ठिकाणी फेसबुक चॅनलला माझ्या अपलोड केला जाईल. या ठिकाणी हे चॅनल सबस्क्राईब करा. विविध परीक्षांना उपयुक्त असे वेगवेगळे टॉपिक्स या ठिकाणी आपण टाकत असतो. विविध जाहिरातींचे एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी देत असतो. ठीक आहे, तर हा फॉर्म मात्र स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी, विशेषतः MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, सरळ सेवा, कंबाईन गट ब क करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून भरा. इंग्रजीची भीती बाळगू नका. पेपरला उपस्थित राहा. ऑब्जेक्टिव्ह टाईपचा पेपर आहे. एकच फक्त डिस्क्रिप्टिव्ह थोडंसं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मॅनेज करा आणि फॉर्म भरा. यदा कदाचित या पुढच्या 6 महिन्यात या PO पदावर तुमचं नाव कोरलं गेलेलं असेल. धन्यवाद. थँक्यू.